जर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायची असेल आणि निगेटिव्ह ऊर्जा कमी करायची असेल, तर सर्वात सोपी आणि महत्त्वाची रेमेडी जी आपल्या सर्वांना माहिती आहे, पहिली म्हणजे कापूर. भीमसेनी जो कापूर असतो तो आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल ही रेमेडी आम्हाला माहिती आहे, पण त्याचबरोबर ह्या रेमेडीला आपण जर थोडं एन्हान्स करूया आणि पॉवरफुल बनवूया, तर तुम्ही जेव्हा कापूर जाळता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला 1 चमचा घी, जे गाईचं प्युअर घी असतं, ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर कापूर जाळायचा आहे आणि पूर्ण घरामध्ये दाखवायचं आहे. जेणेकरून तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी डेफिनेटली वाढणार आहे आणि निगेटिव्ह एनर्जीचा जो प्रभाव आहे किंवा वाढली आहे ती कमी होणार आहे. ठीक आहे. तर ही रेमेडी नक्की करा आणि कापूर नेहमी तुम्ही डिफ्युजरमध्ये यूज करू शकता. तुम्ही करतच असाल. पण कापूर आणि तूप ह्याची ही रेमेडी आहे. कॉम्बिनेशन हा छोटासा हवन आपण ह्याला म्हणतो. जो प्रत्येक वास्तूमध्ये असलेल्या देवतेला प्रिय असतो. तर ही नक्की तुम्ही रेमेडी करून बघा आणि तुम्ही तुमचे रिझल्ट्स नक्की बघू शकता. थँक यू सो मच.